ना तर नमस्कार मित्रांनो, आज हे दोन बैलांना सोबतच झुपलंय, गावळ्याला आणि गावरांगला. म्हणजे आणि दोघं आता आपल्या जुन्या बैलासोबत झुपले होते ना एकदा, तर त्यांच्यामुळे त्यांना जरा सवय लागली रस्त्याने चालायची, तर चालत आहेत दोघं पण व्यवस्थित शांत मस्त चालत आहेत. नाही तर अगोदर दोघं पण नवीन होते ना तर रस्ता सोडून जायचे, पण आता काय रस्ता वगैरे सोडत नाहीत, व्यवस्थित चालतात. आणि त्यांना पण माहिती एक राऊंड मारतात आणि आपल्याला सोडून देतात, तर त्याच्यामुळे दोघांना पण आज सोबतच झुपले, काय त्रास वगैरे केला नाही, काही नाही, मस्त चालतात. आणि आज ही जी छोटी बैलगाडी ना, तर ही घरी सोडून यायची त्यांच्या, म्हणजे भैडूची बैलगाडी भैडूला द्यायची, कारण की आता दोन्ही पण बैलगाडीला काम शिकलेत ना, तर त्याच्यामुळे आपल्याला छोट्या बैलगाडीची गरज नाही. आणि भैडूला कधी कधी लागते. हा गावरांग गावरांग चल, मस्त चालते. त्यांना वळायचं वगैरे कळते, आता दोघं पण नवीन आहेत ना, तरी पण वळायचं वगैरे मस्तपैकी कळते आणि लय छान चालते. बैलगाडी पण हलकी फुलकी ना, तर मस्त मस्त चालते. मग नानू एक पुढं चालला की एक मागे चालतो, असं होतं. नवीन आहेत पण एक कळलं त्यांना थोड्या दिवसात. आता बैलगाडी सोडून आलोय आणि चालतात मस्तपैकी, मग त्याच्यामुळं बैलगाडीची तर काही गरज नाही आपल्याला त्या. आणि आपल्या बैलगाडीला पण आता झोपायची काही गरज नाही, त्यांना आता डायरेक्ट आपलं शेत रिकामं झालं ना मग झोपायचं. ह्यांना इकडं गवळ्या महाग आहे आणि गावरांग चालतोय पुढं, आणि आपलं शेत रिकामं झालं ना उन्हाळ्यात, मग आवताला शिकवायचे. आवताला पण चालतील आता, बैलगाडीला चालतात म्हटल्यावर. अरे बाबा गवळ्या चल ना, हिऱ्या तर लय कोडे राव, मारितो गवळ्याला. हा ए गवळ्या गवळ्या राहू दे इकडे ये गवळ्या. ती येड आहे बाबा, त्याचे जरा जास्त लाड होते हिऱ्याचे. तर मित्रांनो, आपला मोत्या ना लय सिरियस आजारी, म्हणजे भरपूर आजारी. 2-3 दिवस झालं त्याने काही खाल्लंच नाही आणि त्याचा आजारपणच कळा नाही काय. तो सगळा असा व्यवस्थित आहे, फक्त त्याचं पोट जाम झालं आहे. त्याला बाकी तो सगळं म्हणजे रेग्युलर आहे त्याचं, फक्त पोट जाम झालं आहे, तर त्याच्यामुळे तो खात नाही. नाही तर बाकी नवीन कुत्रे आले भोगतो वगैरे. माझ्यासोबत तिकडे मी बैलगाडी सोडायला गेलो ना, माझ्यासोबत आलता. फक्त तो जरा नर्वस आहे, म्हणजे त्याच्या पोटात दुखतं आहे. त्याने काहीतरी खाण्यात आले त्याच्यात, तर पोट जाम झाले, त्याला पॉयझन झालं वाटते, काहीतरी विषबाधच झाली. तर त्याच्यामुळे मोत्या बघा किती शांत आहे. आणि 2-3 दिवस मला वाटलं आधी थोडाफार आजारी असेल, थोडं काय झालं असेल, कारण की वरून तर काय जाणवत नव्हतं आणि तो कुठं जात पण नव्हता. आता त्याला आपण बांधून टाकत होतो, पण 1-2 दिवस बांधणं झालं नाही त्याला, म्हणजे शक्य मी रात्रीचे दारे होते आणि थोडं वैरण वगैरे आणली ना, तर त्यावेळेस आपण त्याला बांधणं झालं नाही, तर ते मोकळा होता. आणि बाहेर कुठं काय खाल्लं आहे त्यांनी का काय झालं आहे समजायला तयार नाही, पण तो लय सिरियस आजारी. आता इथून डॉक्टर रोडने जाताना दिसले ना मला, त्या डॉक्टरांना बोलून त्याला बघतो एकदा काय झालं आहे ते. म्हणजे आज डॉक्टरांना बघावंच लागेल, कारण की तो आता लय सिरियस आहे. म्हणजे तो काय ना, थोडं दूध असेल तर पितो आणि चपाती उगं थोडीशीच खातो आणि पाणी पितो, चपाती उगं थोडीशीच खातो, बाकी सगळं व्यवस्थित येतो. पळतो वगैरे, कुत्रे आहे तर भोगतो वगैरे सगळं. माझ्यासोबत पण फिरतो कुठं, पण जरा पोट जाम आहे त्याचं. आणि मी तर सकाळपासून लय बोर आहे, मग त्या आजारी मला कळलं ना, म्हणजे 2-3 दिवस झाला तो उगं थोडं खातो आहे. आणि मी आई भाकर टाकते ना त्याला, तर त्याच्यामुळे आई म्हणली अरे 2-3 दिवस झालं तो लईच कमी जेवण करतो, म्हणजे उगं थोडीशी चतकोरच भाकर खाल्ली होती त्याने काल, आणि आज तर उगं थोडीशी, म्हणजे खाल्लीच नाही म्हणायचं, म्हणजे उगं थोडी खाल्ली ना, खाल्लीच नाही म्हणायचं. त्याचं पोट जाम झाले, नाही तर बाकी तो व्यवस्थित आहे. माझ्यासोबत आला तेव्हा तिकडं त्या भैडूच्या कुत्र्यासोबत भांडणं खेळत होता, तर पण जरा आजारी तो. मोत्या कुठं गाडी मागं गेलंय, त्याचं इतकं दुखत आहे ना, तरी ते गाडी मागं भोकत गेलाय मोत्या. असं नवीन गाडी, म्हणजे तसा तो फिट आहे बरं का, सगळं भोगतो पळतो वगैरे सगळं, पण त्याचं पोट जाम झालं आहे, तो खातच नाही. म्हणजे त्याने भात खाल्ला बरं का, पण थोडाच भात खाल्ला, तर त्याचं पोट जरा जाम झालं आहे त्याच्यामुळे. नाही तर बाकी तो लय फिट आहे. आता ती दूर तर त्या गाडी मागं गेला भोकत. बैलांना तुम्हाला घास आणायची वेळ झाली ना, आणतो घास, थांबा. कार्य मत आहे, त्याचे कान आहेत ना अगोदर वर होते, आता लयच खाली झाले, लयच शांत झालं. तर
नाही तर शिपूट बिपूट सगळं ओके त्याचं, पण खात नाही तो आजारी आहे जरा. का मोत्या तर पाण्या मारत हा तुला. हा त्याला असा हात फिरवणं भारी वाटते. सारजे तो बैल चिमणी, हे चिमण्या चल ना.